आणि विजयी निकाल जो आहे आपण म्हणू शकतो कोल्हापूर बद्दल बोलतोय आणि कोल्हापूर बद्दल थोडंसं आपण विस्ताराने बोलूया असं मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये एकूण 68 ज्या जागा होत्या त्या जिल्हा परिषदेसाठी होत्या आणि तिथे महायुतीमध्ये भाजप अधिक शिवसेना एकनाथ शिंदेची, त्यासोबतच रिपाई आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस अधिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी स्वतंत्र लढलेली होती. सगळे जे निकाल आहेत, मुख्य नेते नेमके कोल्हापूरचे कोण आहेत तर तुम्ही बघितलं असेल तर सतेज पाटील आताच्या घडीला काँग्रेसमध्ये एकहाती लढत होते आणि महापालिकेमध्ये सुद्धा लोकांनी एक चांगलं मतदान जे आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी जे आहे ते काँग्रेसला दिलं आणि ते सतेज पाटलांकडे बघून दिलं होतं. त्यानंतर हसन मुश्रीफ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, यासोबतच प्रकाश आवाडे आहेत, अमोल महाडिक आहेत भाजपचे, धनंजय महाडिक आहेत भाजपचे आणि एकूणच सगळे नेते जे आहेत तिथे महायुती कुठेतरी बलस्थानी दिसत होती. मात्र आता कुठेतरी सतेज पाटलांनी पुन्हा एकदा स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेषतः महिलांच्या मतदानाचा टक्का जो आहे तो यंदा जास्त राहिलेला आहे, त्यामुळे महिला मतदान जे आहे तर ते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. म्हणजे आताच्या घडीला तुम्ही जर बघितलं तर 11,52,909 पुरुष तिथे मतदार आहेत, तर माफ करा महिला मतदार आहेत, तर पुरुष जे आहेत ते 87,203 आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने मतदानाची संख्या जर तुम्ही बघितली, मतदारांची संख्या बघितली तर महिलांचं मत जे आहे ते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जवळपास 2,699 मतदान केंद्र होती, ज्यासोबतच 68 झडपीचे गट होते, पंचायत समितीचे 136 गण होते आणि मोठे महत्वाचे मुद्दे या सगळ्या भागामध्ये आहेत. ग्रामीण भाग आहे सगळा, मात्र सहकाराचे मुद्दे आहेत, मग साखर कारखान्यांचे आहेत, त्यासोबत दूध संघाचे आहेत, ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, शेती, ऊसाचा दरासारखा प्रश्न आहे, त्यासोबतच शिक्षण, आरोग्य सुविधा, अनेक मुद्दे जे आहेत ते कोल्हापूरमध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आता जिल्ह्यात